काकीने एकटीने स्वीट आणलं आणि गपचूप गपचूप खात्यात, कोणाला दिलं पण नाही. हे 3 आयटम एकदम उत्कृष्ट झाले होते. हो, वरदची मम्मी गुड नाईट. अयो घाबरलो मी बघून तुम्हाला. हॅलो गाईज, बऱ्याच दिवसाने आपण परत आलोय. आता पुढली ट्रिप आत्ता आपण चाललोय तिरुपती बालाजीला. आत्ता बॅग्स वगैरे टाकलेत गाडीत, मम्मी पप्पा येते ते. सायराज येतोय आपल्याला सोडवायला. आपण आज रेल्वेने जाणार आहे. आपण फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे, कधी बसलो नाही फ्लाईटमध्ये, म्हणून ट्रेनने चाललो आहे. बघू आता कसा होतोय प्रवास. भेटू आपण ट्रेनमध्ये आता. सगळे आता इथे वाट बघते ट्रेनची. आता येईलच थोड्या वेळात आपली ट्रेन. फायनली our train is here. First time in train guys. उनो खेळता खेळता आता संध्याकाळ झाली, तर थोड्या वेळात डिनर टाइम होईल. डिनर करायचं मग सगळ्यांनी. नाही नाही विचारायला पाहिजे ना सगळ्यांना. नाही नाही नाही, तुम्ही काय काय आणलंय ते सांगा. शेवभाजी आणलेली आणि पुरी आणली. तुम्ही काय आणलेलं? मी खायला आले. तुम्ही काय आणलेलं? मी पोपळ बेसन आणलेलं, गवार, वडी, लसणाची मिरची. हे 3 आयटम एकदम उत्कृष्ट झाले होते. तुम्ही काय आणलं? आम्ही पण काहीच नाही आणलं. मग तुझ्या मम्मीने आणले तर आम्ही काहीच नाही आणलं. काय काय आणलं सांगा ना आयटम. चपाती आणली, लोणचं आणलं, खोबरी चटणी आहे आणि राजमा आहे. बस एवढं. एवढंच. छान छान छान. तुम्ही काय आणलं? शिंदे फॅमिली वर का ही स्पेशल कपल आहे आपल्या आजच्या या 2-4 दिवसाच्या ट्रिपचे. अजून काय नाही सांगा. व्हेज बिर्याणी, हा पनीर पराठे, हा दुधी भोपळ्याचा हलवा, हा बस एवढंच. आता तुम्ही काय आणलेलं? काय काय आणलेलं सांगा. चपाती, हा मसूर, हा आळूवडी. हा. बरं, पाण्याची बाटली. जेवण झालं व्यवस्थित? जेवण कसं झालं? जेवण उत्कृष्ट होतं. आता आम्ही डेझर्टची वाट बघतोय. डेझर्ट मध्ये काय मिळेल ते बघूया, मग आमच्या प्रतिक्रिया डेझर्ट वर देऊ. एकदम छान झालं जेवण. आलूच्या वड्या, वांग्याचं भरीत आणि पुऱ्या छान. थँक्यू. तुमचं जेवण कसं झालं? छान, एक नंबर, एकदम उत्कृष्ट. अजून काय डेझर्ट मध्ये तुम्हाला? डेझर्ट मध्ये काय? रसमलाई वगैरे काय चालेल. बरं ठीक आहे, आपण ऑर्डर करू आता. अध्यक्ष कुठे गेले? अध्यक्ष थोड्या वेळासाठी बाहेर गेले. ते हात धुवून येतीलच. त्यांचा पण रिव्ह्यू घेऊ आपण. त्यांचं जेवण कसं झालं, कसं वाटलं जेवण? आवडीचे पदार्थ जरा कमी होते पण ठीक. आवडीचं काय पाहिजे तुला? अध्यक्ष तुमचं जेवण कसं झालं? जेवण कसं होतं तुमचं? काय छान झालं एकदम. फक्त शिजलं नव्हतं. आता आमचं जेवण झालंय, लेडीजचं जेवण चालू आहे. जेवण झाल्यावर बघू काय डेझर्ट आला तर खावा, नाही तर झोपायचं. एक भाज्या आणल्या, 3 भाज्या आणल्या. काय म्हणलं तुम्ही? परत बोला. पुऱ्या टोसा सकाळच्या. जेवण जास्त शिल्लक राहिलेलं आहे, तर उद्या सकाळी तुम्हाला नाश्त्याला हेच जेवण आहे, एवढं लक्षात ठेवा. सर्वांना तर गाईज आपलं जेवण झालं होतं. आपण आलेलो थोडं बाजूला मोकळे हवा खायला. काकीने एकटीने स्वीट आणलं आणि गपचूप गपचूप खात्यात, कोणाला दिलं पण नाही.
जेवण झालंय आत्ताच, झोपायचंय म्हणून जरा पाय मोकळं करून घ्यावा म्हणलं. इथं स्टेशनला स्टॉप आहे तर लय आवाज येत नसेल तुम्हाला, गर्दी आहे इथं, खूप खूप आवाज आहे. आता जरा वेळ इथं पाय मोकळे करायचे आणि परत जायचं आणि झोपायचं, मग डायरेक्ट उद्या सकाळी. याच ठिकाणी सगळ्यांचं जेवण वगैरे खेळून वगैरे सगळं झालंय. आता झोपायची वेळ झाली आहे. सगळे आपापल्याच्या सीटवरती झोपले ते. गुड नाईट. गुड नाईट. चोकलीची मम्मी गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. हा हा हा. हो, वरदची मम्मी गुड नाईट. अयो घाबरलो मी बघून तुम्हाला. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट वेदांचे पप्पा. हाय गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. इकडे कोण नाही ना खाली आपलं. वरद गुड नाईट. येस गुड नाईट. गुड नाईट. आता झोपू आपण. सकाळी 7 वाजता डायरेक्ट तिरुपती बालाजी. गुड नाईट. गुड मॉर्निंग गाईज. पोचलो आहे आपण तिरुपतीच्या रेल्वे स्टेशनला. आता जाऊया बाहेर, जरा ब्रेकफास्ट वगैरे करू. आहे आमची गँग पुढे गेली ते सगळे. हे आमच्या ग्रुपचे अध्यक्ष या ठिकाणी गाडी बुक करतात, ते नेगोशिएट करते ते त्या लोकांसोबत. आपण नाश्ता करायला कुठं जाणार आहे? आपण PS4 म्हणून एक प्रसिद्ध हॉटेल आहे इथे, हां तिथे जाणार आहोत बरं नाश्ता करायला. तुम्हाला आवडेल. लवकरात लवकर जाऊ हां, तिथे तसं compare आणि केलं तर वैशिष्ट्य. जेवणाचा आस्वाद घेऊ. लवकरच कळू तुम्हाला कसं आहे काय हॉटेल. भेटू मग आता हॉटेलमध्ये गेल्यावर. गाईज आपण आलोय इथल्या फेमस V4 म्हणून आहे साऊथ इंडियन रेस्टॉरंट. इथे आता ब्रेकफास्ट करायचा आणि पुढं रूमवर जाऊन चेंज करून लगेच दर्शनाला निघायचं. तर आता जरा नाश्ता करूया. काय ऑर्डर केलंय तुम्ही? घी पोळी उत्तप्पा. घी पोळी उत्तप्पा. तुम्ही? उत्तप्पा. ओनियन उत्तप्पा. इडली आलेली. स्टार्टर खाऊन झालाय आमचा. कशी आहे टेस्ट? कशी आहे? यांचा पण आलाय आता. इडली वडा अजून येते, डोसा येतोय, वडा सांबार येतोय. तोवर यांनी सुरुवात केली. त्यांची पुरी भाजी आली. वडा सांबार खाल्ला मी, एकदम मस्त होता. पुरी भाजी पण छान आहे, टेस्ट केली. अजून ऑर्डर केले. वा कॉफी बहुत भारी है, मस्त फेसला है उसको. अभी पोमोग्रेनेट पाहिला ते मैं, मेरे को मालूम है. एकदम फ्रेश ज्यूस आहे. आम्ही बाहेर बघितले, फ्रुट्स एकदम फ्रेश होते. पायनॅपल होतं. सांगितलंय पाइनएप्पल है, स्वीट लाइन मौसम्बी और एक रखो और ये उधर रखो. तीन उधर दे दो. तीन उधर. इकडे पाठव. गाईज मी आता मिल्क केक घ्यायला आलोय. म्हणजे आपल्या भाषेत, कलाकंद यांच्या भाषेत मिल्क केक म्हणतात. तर आहे म्हणतात, स्पेशल आहे, चांगलं आहे. तर म्हटलं बघू इथं टेस्ट करूया. छान घेऊ ना मग लेडीज मधलं एखादा क्रीम. अरे आम्ही भरपूर काही स्वीट्सचे प्रकार आहेत, भरपूर आहेत. आणि सगळे आम्ही टेस्ट केले. एकदम छान आहे. तुम्ही पण आले तर ट्राय करा नक्की. गर्दी पण बघा, खूप गर्दी आहे इथं. या हॉटेल चांगलं आहे एकदम. सर्विस, जेवण वगैरे सगळं चांगलं आहे. स्वच्छता वगैरे. तुम्ही कधी इकडं फिरायला आले ना, नक्की या हॉटेलला व्हिजिट करा.
चला आता आम्ही जातो पुढं. मिल्क केक पण खाल्ला, एकदम छान होता. नाश्ता वगैरे झाला, तर निघालो आम्ही. हो, तुमचा रिव्ह्यू कसा होता खाण्याबद्दल? छान उत्कृष्ट. सजेस्ट करसाल इथं जेवायला? नक्की नक्की. PS4 खूप छान आहे जेवणासाठी, नाश्त्यासाठी. क्वालिटी एकदम उत्तम आहे. सगळं काही ट्राय करू शकता तुम्ही, सगळं छान आहे. आता जाऊया कुठल्या प्रवासाला. हो, तुमचं काय म्हणणं आहे इथं नाश्ता कसा होता, तुम्हाला काय आवडलं? नाश्ता एकदम अप्रतिम होता. टप्पा इकडे येणार माणसांना सजेस्ट करसाल हे हॉटेल? माणसांना म्हणजे जे कोणी असेल तिरुपतीला त्यांना PS4 हे हॉटेल एकदम चांगल्या प्रतीची क्वालिटी वाईज एकदम छान आहे. एकदा अवश्य भेट द्या PS4ला. तिरुपतीला आले तर. तिरुपतीला आल्यावर एकदा अवश्य भेट द्या. तर गाईस, नाश्ता वगैरे झाला. आता आपण आपल्या हॉटेलवरती आलोय. स्कायलर म्हणून हॉटेलचं नाव आहे. मस्त हॉटेल आहे. इथं आम्ही 3 फॅमिली आहे. बापूंची फॅमिली, शिंदे आणि आम्ही. बाकीच्या 2 फॅमिलीवरती गेले ते राहायला. त्यांनी सेपरेट हॉटेल बुक केले इकडे मंदिराजवळचं. गाईज, आत्ता जस्ट आमच्या रूम्स रेडी होतात, तर आम्ही बघितलं हे आमचं इथं रेस्टॉरंट आहे हॉटेलचं. किती छान आहे बघा. म्हणजे प्रत्येक टेबलवरती सर्विससाठी यांनी ट्रेननी सर्विस देणार. आता इथं वेटरची वगैरे गरज नाही, सर्वंट्सची. प्रत्येक टेबलवरती जॉईंट तुम्ही बघू शकता. प्रत्येक टेबलवरती इथे मेन्यू कार्ड दिलेत, सांगायची ऑर्डर, आणि साईडवेजनी सगळ्या टेबलवरती ऑटोमॅटिक ट्रेनने ऑर्डर येणार आणि आपलं सर्व करून घ्यायचं. हॅलो गाईज, चेक इन झालं. मस्तपैकी छोटासा नॅप घेतला. आता रूममध्ये चेक इन वगैरे झालं, आंघोळ फ्रेश झालो. आता खाली चाललो आहे जेवायला. ते तर काय थांबले नाही, ते गेले डायरेक्ट शॉपिंगला. अशी रूम आहे, छान आहे, एकदम छोटी आहे पण मस्त आहे. आता खाली आम्हाला बोलवलं आहे, आम्ही चाललो जेवायला. व्ह्यू पण किती छान आहे इथून. म्हणजे आहे ओके हॉटेल, वर्थ इट. आता जाऊया खाली, बघूया जेवण काय करायचं आहे, कुठे करायचं आहे. गाईज, आम्ही परत PS4ला जेवायला आलेलो. ते वेगळे, हे वेगळे. नाही, दोन्ही एकच आहे, फक्त शाखा वेगवेगळे आहे. जेवण झालं आमचं, लय काय नाही, लाईटली जेवलं थोडंफार. छान होतं जेवण पण. बघू आता जाऊया रूमवर, चेंज करून दर्शनाला निघायचं. आज माझं उरकले सगळं अगोदर, एकदम रेडी झालो. व्हाईट कुर्ता सगळं तेच घालणार. बघू आता कोण कधी येते. आपलं लवकर राखलं, खाली येऊन बसलो. इथं हळूहळू सगळं. निघायला थोडा उशीर झाला, घाईत निघाले सगळे. आलो आहे आता इथं चेक पॉईंट आहे, चेकिंग चालू आहे. आणि इकडं बघा किती छान डोंगर कसे दिसतं ते. रस्ता पण एकदम मस्त आहे. इथून आता गाडी चेकिंग झालं, डायरेक्ट वरती निघायचं. आत्ता इथं वरती पोचलो, आता एंटर करतोय. एंटर झाल्यावर आता जायचं, लवकरात लवकर दर्शन करायचं. आत्ताच आम्ही वरती पोचलोय, आलोय सगळं, गाडी लावली. आता दर्शनाला चाललोय, दुसऱ्या फॅमिलीची वाट बघतोय. इथे किती भारी भारी वेगवेगळ्या देवाच्या अवताराची भारी हे लावले, ते पोस्टर टाईप, एकदम छान.
हे बघा मंदिरात आलं नाही की यांचं लगेच फोटोशूट चालू झालं. जायचं पटकन आतमध्ये दर्शन वगैरे करायचं तर इथं फोटो काढत बसले. अशाने कसं लवकर दर्शन व्हायचं बघा. चांगलं चाललंय. फोटो झाले आतमध्ये दर्शन करायला चाललोय. फोन कॅमेरा सगळं सबमिट करायला लागेल म्हणून गोविंदा. आता गोविंदा आतमध्ये सबमिट करायला लागेल फोन आणि कॅमेरा म्हणून काही व्हिडिओ काढता यायची नाही. दर्शन झाल्यावरच भेटू आता. तर काहीच दर्शन वगैरे झालं मस्तपैकी. आता आलो आहे हॉटेलवरती. खूप जमलेत सगळे येत आता. आता जेवण पण नाही झालं. आत्ता आम्ही मंदिरात गेलो 7 वाजता आणि आत्ता वाजलेत एक आमचं 11 वाजता दर्शन झालं. 11 वाजता दर्शन झालं. 12 वाजले बाहेर यायला. चपला वगैरे फोन वगैरे घेऊन घेता आलो. घाईत गाडी खाली आणली कारण 12 नंतर एंट्री देत नाही गाडीची खाली. आलो कसं तरी पटकन. आता बसलो जरा मग इथं. आता ऑर्डर केलं आहे. सगळे हॉटेल तर बंद आहे. स्विगीवरती ऑर्डर केलं आहे. आता ऑर्डर येईलच जरा वेळात. मग जेवायचं आणि मग झोपायचं. दर्शन चांगलं झालं पण खूप गर्दी भन्नाट. खूप गर्दी खूप. तरी आत्ता एवढी म्हणजे सगळ्यांना सजेस्ट करू इच्छितो की आत्ता तर येऊच नका. एवढी गर्दी आहे ना. ऑफ सीझनला या पण आत्ता बिलकुल नको या. खूप म्हणजे खूप गर्दी. आमच्या दर्शनासाठी 4 तास गेले. 4 तास एवढंच. बाकी काय नाही. आता जेवण आल्यावर जेवतो आणि मग उद्या सकाळी परत कोल्हापूर.